फेस्टिवल है तो मेनू है, मेनू है तो फेस्टिवल है। चलिए अब स्टार्ट करते हैं खाने की बातें। घर का खाना, मैं नंदिनी गोडबोले, मेरे फॉर्म का नाम है सीजनल फूड बिजनेस है। मैं मेरा छोटा सा इंट्रो देना चाहूँगी, पर्सनल इंट्रो। ये मेरा फैमिली फोटो है। ही इज माय फादर इन लॉ, ही इज 91 years old. She is my mother-in-law, she is 87 years old. My husband is an architect, Parag Godbole. आणि माझे 2 मुलं, मिहिर आणि मल्हार. मिहिर इज अन ऑटोमोबाईल डिझायनर अँड ऑल्सो ड्रमर, आणि मल्हार साऊंड इंजिनियर आहे. आणि नुकतंच त्याचं अजय अतुल गोगावले जे आहेत फेमस सिंगर, त्यांच्यावर मुंबईला त्याचा शो झालेला आहे. ही माझी छोटीशी फॅमिली आहे. माझं बर्थ प्लेस आहे इंदोर. ऑलरेडी फूडी सिटी आहे इंदोर, त्याच्यामुळे माझं ते कम्प्लीट होतं. नंतर माझ्या हॉबीज आहे यूट्यूबर. मी यूट्यूबर आहे. माझं फूडी सरी नावाचं यूट्यूबर चॅनल आहे, ते तुम्ही पहा, मोबाईल उघडून पहा आणि सबस्क्राईब करा. दुसरं कराओके सिंगिंग आणि ट्रॅव्हलिंग माझी हॉबी आहे. ॲक्टिव्हिटीजमध्ये येईल फूड ब्लॉगर आहे मी. साप्ताहिक सकाळमध्ये माझं फूड पॉईंटमध्ये जे सदर असतं त्यामध्ये माझं रेसिपी घेतात. साप्ताहिक सकाळ वीकली मॅगझिन आहे त्याच्यामध्ये. नंतर रेसिपीच्या रायटअप आहे माझे 20-25 मी रायटअप्स लिहिलेले आहेत. म्हणजे स्क्रिप्ट पण आहे, शिवाय पॉईंट्स पण आहे. आणि मैत्री या कवितेला मला 2nd प्राईज मिळालं. आता मेन बिझनेसकडे येऊ. घर का खाना माझं फॉर्मचं नाव आहे, जे मी 2 वर्षापासून चालवते. आणि सीझनल आणि होममेड फूड बिझनेस आहे. याच्यामध्ये सीझनल फूड आयटम्स आहेत, म्हणजे जसं फेस्टिव्ह आहे किंवा गणपती आहे, गणपतीमध्ये मोदक आहे, किंवा दिवाळीमध्ये फराळाचं आहे, असं माझं संक्रांतीमध्ये तिळगुळाचं लाडू. असे फेस्टिवल सीझनचं माझं फूड आयटम्स असतात माझे. प्रिव्हियस जॉब माझा आहे, मी सकाळमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह होती. प्रत्येक डिपार्टमेंटला माझं काम होतं. जवळपास मी 15 वर्ष सकाळमध्ये काम केलं. त्याच्यामुळे सकाळ माझं हे पहिला जॉब. एज्युकेशन क्वालिफिकेशन माझं मास्टर इन कॉमर्स आहे माझं. स्किल्स एक्सपर्टीज इन स्वीट्स आहे. मी इथे सांगायला मला आनंद वाटेल की माझे जे पाकातली चिरोटी, हे तुम्ही ऐकलं असेल कदाचित, गोल्ड मेनू आहे. हे जवळ 4-5 महिन्यामध्ये माझे 100 किलोच्या वर झालेले आहे. आणि ते इंटरनॅशनल सुद्धा केलेले आहे. करंजा सुद्धा ओल्या नागाच्या इंटरनॅशनल मीडिया, जर्मनी, अमेरिका सगळीकडे करंजा आणि चिरोटे गेलेले. नमकीन आहे, आईस्क्रीम बनवते मी. आता जसं समर आहे, म्हणजे आपण समर समजू व पाऊस असला तरी, तर त्यामध्ये मी 10 प्रकारचे आईस्क्रीम बनवते. राईट फ्रॉम व्हॅनिला टू पान आईस्क्रीम, बटरस्कॉच, सगळं आणि होममेड असतं. त्याच्यामुळे तुम्ही एकदा ऑर्डर देऊन खाऊन पहा. आणि पिकल्स आहे, जसं आता समरमध्ये स्पेशल कैऱ्या मिळतात, तर कैऱ्यांचे कॉम्बिनेशनमध्ये माझे पिकल्स असतात, ते पण मी. आणि बाय होम डिलिव्हरी तुमच्या घरपोच तुमचं ऑर्डर घेऊन जाईल. तुम्हाला याची गरज आहे, किंवा दूर दूर राहतात लोक, तर मी घरपोच बाय कुरिअर पाठवतो. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स माझं एक डाएट फूड फॉर हॉस्पिटल पेशंट्स. म्हणजे माझं टिफिनचं काम नाही आहे, पण मी अगदी निडी पर्सनला, जसं हॉस्पिटल्समध्ये जसं ज्यांचं कोणी नाही, बाहेरगाव लोक येतात, ज्यांना खायला डाएट फूड नाही आहे कोणी, तर मी त्यांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथे माहेल नावाचं हॉस्पिटल आहे धनपेठला. डॉक्टर वैदेही मराठेकडे जे पेशंट्स येतात बाहेरगावून, तर ती वैदेही मला फोन करून त्यांचं डाएट फूड मला सांगून त्यांना मी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डाएट फूड इझीचे सांगितले. कम्फर्ट फूड फॉर एल्डरली वे सिनियर सिटीजन्स आहे, त्यांना मला हे घर का खाण्याची कॉन्सेप्ट मला लॉकडाऊनपासून सुचली. कारण लोकांना खायलाच मिळत नव्हतं. जे हॉस्पिटलमधून घरी येत होते लोक, तर त्यांच्याजवळ कोणी यायला तयार नव्हतं, तर त्यांना पुढंच नव्हतं. तेव्हापासून मला हे घर का खाण्याची कॉन्सेप्ट सुचली आणि मी सुरू. आता जर बिझनेस ग्रुप असोसिएट्स आहे किंवा समर कॅम्प्स आहे, ज्यांना बॅक फूड लागतं, ते सुद्धा मी प्रोव्हाइड करते. स्मॉल गेट टुगेदर्स आहे, किटी पार्टीज आहे, त्याच्याकडे सुद्धा मी तुमच्याकडे मेन्यू लिस्ट दिलेली आहे. त्या मेन्यू लिस्टप्रमाणे तुम्ही 1 दिवस आधी ऑर्डर करू शकता. वर्किंग प्रोफेशनल्स आहे, त्यांना वेळ मिळत नाही, जे प्रोफेशनल ऑफिसमध्ये जातात, तर त्यांच्याकरता सुद्धा मी प्रोव्हाइड करते. ट्रॅडिशनल फूड लवर सगळेच असतात, जसं आपलं फेस्टिव्ह आहे, ट्रॅडिशनल लोकांना हवं असतं, ते सुद्धा मी प्रोव्हाइड करते. माझे गोल्स आहे की प्लॅन टू लॉन्च 5 स्नॅक्स आउटलेट, ते करता जे सुरू करणार आहे. आणि मे बी तुम्हाला रेडिक्युलस वाटेल, पण माझी बकेट लिस्ट आहे की मी मास्टर शेफ ऑफ इंडियामध्ये मला भाग घ्यायचा. बिकमिंग नोन फॉर प्रोव्हाइडिंग हाय क्वालिटी टेस्टफुल फूड टू ऑल नीडी अँड फूडीज. ॲकॅडमिशन मला सांगितलं, त्याला जजमेंट बोलवलं होतं स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये. तिथे हेल्दी नाश्ता म्हणून कॉम्पिटिशन होती, पण मुलांच्या आयांनी त्यांच्या मुलांना कसा हेल्दी नाश्ता तुम्ही प्रोव्हाइड करणार त्याची कॉम्पिटिशन होती. त्याच्याकरता मला जज म्हणून बोलवलं स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये. फूड ब्लॉगर मी आता सांगितलं
सांगितलंच आहे. अप्लॉज फ्रॉम ऑल कस्टमर्स फॉर प्रोव्हाइडिंग कम्फर्ट फूड विदाउट हॅझल. नियर 1000 सबस्क्रायबर माझे यूट्यूबवर झालेले आहेत. मिसेस मकर संक्रांती अवॉर्ड मला मिळाला होता, त्याचं मी फ्युजन केलं होतं. आणि दुसरं असं माझ्याला फर्स्ट प्राईज मिळालं होतं मला अळीचे लाडू जे असतात, जे हायली प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, त्याला मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं अळीच्या लाडूला. आणि दुसरं असं रिसेंटली मी सांगेन की मला एक ग्रुप आहे ब्रह्मवाली म्हणून, तिथे श्रावण सुंदरीमध्ये मला सेकंड प्राईज मिळालं होतं. आणि ती जी पैठणी वेअर केली ती मला प्राईजमध्ये मिळाली. बेस्ट कस्टमर माझे मी सांगेन हॉस्पिटल पेशंट्स मी सांगितलं त्याच्या आधी, हू केअर होमली फूड, ज्यांना घरचे आठवण येते, जे हॉस्टेल्समध्ये राहतात, तर त्यांना मी होममेड फूड प्रोव्हाइड करते. एल्डरली पीपल झालं हू विश टू हॅव स्पेशल सीजनल आयटम, ज्यांना फेस्टिव्ह करता स्पेशल सीजनल आयटम पाहिजे असतात, हू आर बोर्ड ऑफ आउटसाइड फूड, कारण सारखं सारखं बाहेरचं खाणं कदाचित बोर लागतं, त्यांच्याकरता मी मेनू लिस्टप्रमाणे प्रोव्हाइड करते. स्टुडंट्स फ्रॉम अदर स्टेट्स लुकिंग फॉर होम टू, जे बाहेर घेऊन आले त्यांच्याकरता मी त्यांना खाणं. आता युजफुल रेफरन्स माझे आहे की गेट फूड पॅक युअर जर्नी वाईज, तुम्ही जेव्हा जर्नी कराल तेव्हा पॅक फूड सुद्धा मी तुम्हाला देईन आहे. वन स्टॉप फॉर ऑल फेस्टिव्ह डेलिकसी सीजनल, ते झालंच आहे. वाई गिफ्टिंग एक्सक्लुसिव्ह फूड आयटम, तुम्हाला असं आज मी गिफ्ट फूड आयटम्स आणले आहे. माझ्याकडे जे स्पॉन्सर केले ते मी फूड आयटम आणले, ज्याला बक्षीस मिळेल तो आज एच टाकेल. वाईल सेंडिंग स्पेशल फूड आयटम टू फॅमिली अदर पार्ट ऑफ कंट्री ऑल्सो, म्हणजे मी इंटरनॅशनल सुद्धा फूड आयटम्स प्रोव्हाइड करते आणि माझ्याकडे सांगितलंच आहे. लीडिंग साईड आयटम्स विथ मील फ्रॉम डिफरंट टेस्ट. कॉन्टॅक्ट स्पेअर माझा लिहिले ऑनलाईन बिझनेस जे काही करतात फूडचे, लार्ज अँड सपोर्टिव्ह फ्रेंड सर्कल, तुम्ही ऑन पब्लिसिटी करू शकता, ज्यांना होममेड फूड पाहिजे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता मला. फॅमिली मेंबर्स टू डिफरंट सिटीज, म्हणजे ऑल ओव्हर मी कुरिअरनी सुद्धा डिफरंट सिटीला सुद्धा पाठवलेला आहे. माय मेमरी बुक, अरे भाई जम्बो घर का खाना तो क्यों बाहर का खाना, घर का खाना है तो क्यों बाहर का आपको खाना है, मुझे ऑर्डर देना है. सो ये मेरे कुछ फूड आइटम्स के फीचर्स है. ये है सब अचार मैं भी बना रही हूँ, ये अलग अलग नाम है उसका, बहुत अलग अलग टाइप के नाम है. अचार है, स्मॉल ऑनियंस है, अभी मैंने लाए हैं. ये तक्कू बोलते हैं, छुंदा बोलते हैं मराठी में, आप खा के देखिए आपको अलग टेस्ट आएगा. और लड्डू है, लड्डू के प्रकार मेनू लिस्ट में आप देख लीजिए, कैटेगरी वाइज मैंने किया हुआ है. जो लड्डू के प्रकार है वो अलग है, जो विंटर में खाते हैं बहुत पौष्टिक रहते हैं. दिवाली का फराल जो है वो अलग कैटेगरी में किया है, और स्नैक्स की कैटेगरी में अलग है. सबको मेन्यू लिस्ट शायद मिल गई होगी. तो ये है मेरे खोबरा बर्फी है, बेसन के लड्डू है, ये सब मैंने खुद बनाती हूँ मैं. और मुझे आनंद होगा बताने में कि मैं एक लड़की को फिलहाल रोजगार दे रही हूँ. अभी मुझे बढ़ाना है, पर फिलहाल मैं एक लड़की को मेरी तरफ से रोजगार दे रही हूँ. सो थैंक यू फॉर योर टाइम.